मम म्हणा. तर मित्रांनो, कसे तुम्ही सगळे बरंच असाल. मी तुमचा लाडका किरण कदम उर्फ कदम शेठ. तर मित्रांनो, आज मी खूप खुश आहे आणि हा मी ब्लॉग बहुतेक हिंदीमध्ये करतो, कारण का सगळ्यांना कळता येईल की मी काय बोलतो आणि म्हणजे काय दाखवणार आहे. कारण का मोस्टली सगळे मला बोलतात हिंदी मराठी मिक्स करत राहा. तर मी हिंदीमध्ये करतो. हा मध्ये मध्ये मराठी येणार, टेन्शन नका घेऊ. तुम्ही पाहू शकता लाईट. मी आता ऑफिसमध्ये माझ्या स्टुडिओच्या जागेवर बसलेलो आहे. इकडनं मी एक मॉनिटरवरनं येलो लाईट सोडले, इकडनं मी एक पिलरसाठी पिंक लाईट सोडलेली आहे. तर थोडा जुगाड करणं पडत आहे. तर माझ्याकडे आज दाखवायसाठी माझा हेडफोन तुम्ही पाहू शकता ऑफिसचा आहे. तर मी ह्याला बाजूला ठेवतो, फोन सायलेंटवर ठेवलाय आणि थोडा कॉफी. थंड झालेली म्हणून गपागप संपवली. तर मित्रांनो, आज माझ्याकडे आहे काहीतरी दाखवायसाठी तुम्हाला. तर तुम्हाला दाखवतो मी काय आहे माझ्याकडे. टळांग टळांग. नाही, हे नाही. ही तर माझी फेवरेट कारच आहे. म्हणजे हे माझ्या सेटअपवर असते म्हणजे अशी. तर जास्ती मी टाइमपास करत नाही, तर तुम्हाला मी दाखवतो काय आहे माझ्याकडे आता. तर मित्रांनो, सोनी सिनेमालाइन. तर हा आहे आपल्याकडे FX3 कॅमेरा सोनीचा. तो आता मी ह्याच्यातनं तर अनबॉक्सिंग केलेलं आहे, म्हणजे ह्याच्यातनं तर मी काढलेलं. तो पाहू शकता, हा असा दिसतो. ह्याच्यात मोस्टली सगळे नेटफ्लिक्सचे किंवा खूप सारे वेबसिरीज, मोठे मोठे पिक्चर्स सगळे शूट होतात. तर मी ह्याच्यातनं काढून मी दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवलाय. तर तुम्हाला मी जात दाखवतो. तर हा आहे केस, मोठापैकी केस. तुम्ही पाहू शकता, एकदम बॉम्ब सारखा केस आहे हा. थंबनेलसाठी. तर ह्याची अनबॉक्सिंग करूया. दादा लाईट चालू रखो प्लीज. नहीं बंद करो. हाँ ठीक है रहने दो, रहने दो. तो ये है हमारे रामू दादा. आ जाओ. ये है हमारे ऑफिस के मेन सदस्य जो हमारी खातेदारी करते, कॉफी चाय भी सब कुछ खिलाते पिलाते रहते हमको. मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता. तो मित्रांनो, आपण तुम्हाला दाखवूया आता कॅमेरा कसा आहे तो. क्या बोलतो मॅडम, खर्चा कर रही कि नहीं अपने में? करेगा, जरूर करेगा. 4 लाख रुपया खर्चा किया मॅम ने अभी. तर ह्याच्याबरोबर आम्ही घेतलेला आहे कार्ड रीडर. त्याची प्राइस आहे कमीत कमी 10 ते 11,000 काहीतरी आहे. बॅटरीज वेगळी घेतलेत. सगळं मी अनबॉक्सिंग करून वेगळे ठेवलेलं आहे, सगळी कार्ड सेपरेट ठेवलेलं आहे. बॅटरी एक काहीतरी कमीत कमी 10,000च्या आतमध्ये एक बॅटरी काहीतरी आहे. तर आम्ही 2 बॅटऱ्या घेतल्यात बॅकअपसाठी. ह्याच्याबरोबर भेटतं आपल्याला चार्जर, काही केबल्स, काही मेन्यू नाही सॉरी आरामात. आणि हा ही बॅटरी आहे. बॅटरी NPSZ 100 सोनीचीच आहे ही पण. इन्फो लिथियम. हिची प्राइस आहे कमीत कमी 6,000 रुपये. इथं MRP 6,000 आहे, पण माहीत नाही काय असेल पुढे. तर आम्ही ओव्हरऑल म्हणजे एकदाच टाकला खर्च एकदम मजबूत. हा कार्ड रीडर आहे आमचा. सगळं मी अनबॉक्सिंग केलेलं आहे, सगळं खोलून ठेवलेलं आहे. हा माउंट आहे, माईक माउंट ह्याला बोलतात. ह्याच्यात म्हणजे एक समजा ना, पूर्ण स्टेडी कॅमेरा इथं लागतो, इथं माईक लागणार. हे सेटिंग्स आहेत त्याचे माईकचे, आउटपुट इनपुटचं सगळं काय आहे. खूप काही शिकायचं आहे ह्याच्याबद्दल. आत्ता सध्या घेतलं आहे, घेऊन 2 दिवस झालेत आणि पहिला दिवस जाऊन शूट पण केलेलं आहे आम्ही. तर तुम्हाला मेन चीज दाखवतो. हे आहेत केबल, सॉरी हे USB C to USB हे चार्जरचं वायर.
मी अनबॉक्सिंग कधी केली नाही, तर थोडं समजून घ्या, कारण का मला कधी कळत नाही की कसं काय. मी आता खूप कमी ब्लॉगिंग करते असं, मला करायचं चालू. तुम्हाला काही दिसत नसेल याच्यात नाही ना, ह्याच्यात खूप काही असं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर. टाडांग टाडा. चला हे सगळं मी बाजूला ठेवतो आणि तुम्हाला हे दाखवतो काय ते. त्याला इथं ठेवूया. चला मित्रांनो, तुम्ही जरा बाजूला व्हा. तर मित्रांनो, ह्याचं तर भरपूर काही घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बॉडी माउंट वगैरे सगळं हे आता रॅपमध्ये आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम. तर हा आहे सोनी FX3. यस, दिलेजिट खरंच एक नंबर आहे कॅमेरा. मी याच्यात शूट पण केलेलं आहे, 2 सॉंग्स केलेले आहेत शूट. फोकस 2 सॉंग्स केले शूट. तर मी हा चालू करून नाही दाखवत आहे, कारण का आता मला सगळं करावं लागेल. फक्त मला दाखवायचं होतं की आमच्याकडे एक नवीन मेंबर आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता हा ब्लॉगिंगसाठी नाही यूज होणार, हा माझ्या कामासाठी यूज होणार. म्हणजे आम्ही जसे ऑफिसमध्ये शूट्स करतो, सॉंग शूट्स करतो, इव्हेंट शूट्स करतो, लॉन्च व्हिडिओ शूट करतो, म्हणजे काही ऑफिसचं कामापुरती घेतलेलं आहे हा. तर मॅमसाठी कॉंग्रॅच्युलेशन, माझ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, त्या टीमसाठी कॉंग्रॅच्युलेशन. आता सगळे गेलेले आहेत. 7 वाजताच्या नंतर सगळे घरी जातात. मी इथं विचार केला की काय करू, एवढा दिवस ब्लॉग नाही आलेला. तर अभी आएगा ब्लॉग कंटिन्यू. अब आपण मचाएंगे, कारण का परवाच्या दिवशी, आज आहे 20 ऑगस्ट 2024. तर 4 दिवस में मेरा बर्थडे आहे का, 4 दिवस में. तर बघा, बर्थडेचा ब्लॉग पण बनवायचा आहे. मी ब्लॉग बनवतोय, माझ्याकडे खूप सारे ब्लॉग पेंडिंग आहेत, पण मी एडिटिंगसाठी टाईम नाही भेटत, कारण का ऑफिस सकाळी 9:30-10 वाजता येतो मी इथं, आणि नंतर 7-7:30 वाजता निघतो इकडनं, आणि घरी पोचायलाच मला 9-9:30-10 वाजतात. तर मग मला तो एडिटिंगचा टाईम भेटत नाही. माझं सिस्टम माझ्या स्टुडिओमध्ये पडलं आहे, राहुलच्या स्टुडिओमध्ये पडलं आहे. तर राहुलच्या स्टुडिओमध्ये पण भरपूर काय काम आहेत, तिथं पण कधी कधी जातो, तिथं पण काम करतो भरपूर. बस मला हे एवढं दाखवायचं, तर मी जास्ती बोलणार नाही. 7 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यात पण अर्धा कट करून. बाकी हा लुक कसा वाटतोय? ट्रिमिंग करायची आहे मला थोडीफार. आता काय मोस्टचे एक नंबर यार. यस, आय एम दी वन. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बर्थडेचा ब्लॉग, तन्नूचा पण बर्थडे आहे 23 ऑगस्टला, माझा बर्थडे आहे 24 ऑगस्टला. तर भेटू या बर्थडेच्या दिवशी. मला माहिती आहे मित्रांनो, हा अनबॉक्सिंग म्हणजे असं तुम्हाला चांगल्यापणे दाखवू नाही शकलो, कारण का मी नाही दाखवू शकत, कारण का हा स्वतःचा प्रोडक्ट नाही आपला, सध्या पुरती ऑफिसचा प्रोडक्ट आहे. तर ह्याच्या बाबतीत शिकणार मी प्रॉपरली. सिनेमॅटिक कसं शूट करतात, प्रॉपरली सगळं सॉंग कसं शूट करतात. तर ही आपली मेहनत पुढे आपल्याला रंग दाखवायचे या कॅमेऱ्यामधून. ह्याच्या आधी मी वापरायचो Mark II, Mark III वापरला आहे, Mark IV पण वापरला आहे. Mark IV आत्ताचा रिसेंट आहे, तो एकदाच वापरला. Mark III, Mark II खूप वेळा वापरला आहे, कारण का ऑफिसमध्ये Mark II आहे, आणि Mark III आम्ही जास्ती शूटसाठी वापरतो. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चावडी लग